नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली महासत्ता आणि त्या महासत्तेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. दुसऱ्या बाजूला आहे इराण, मिडल ईस्टमधील एक प्रभावशाली देश ज्याचं नाव घेतलं की जागतिक राजकारणात तणाव निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी जगाने एक धक्कादायक घडामोड पाहिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर इशारा दिला, जर इराणने आपली भूमिका बदलली नाही तर अमेरिका कारवाई करेल. हा फक्त इशारा नव्हता, तो युद्धाचा स्पष्ट संकेत होता. या इशाऱ्यानंतर अमेरिकेनं मिडल ईस्टमध्ये प्रचंड लष्करी हालचाली सुरू केल्या. F-35, F-22, F-15 आणि F-16 सारखी अत्याधुनिक फायटर जेट्स तैनात करण्यात आली. समुद्रात तब्बल 13 युद्धनौका सज्ज ठेवण्यात आल्या. संपूर्ण मिडल ईस्टमध्ये एकच चर्चा सुरू झाली. अमेरिका कधीही हल्ला करू शकते. जगभरातील तज्ज्ञ म्हणत होते, इराण आता दबावाखाली येईल. इराण तडजोड करेल. इराण माघार घेईल. पण इराणनं यापैकी काहीच केलं नाही. 28 फेब्रुवारीला परिस्थिती आणखी गंभीर झाली. अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. हवाई हल्ले करण्यात आले. महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. दावा करण्यात आला की इराणमधील अनेक महत्त्वाचे नेते या हल्ल्यांमध्ये मारले गेले. हा थेट संदेश होता, अमेरिका मागे हटणार नाही. जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. तेलाचे दर वाढू लागले. शेअर बाजार डळमळू लागले. सगळ्यांना वाटत होतं, आता इराण शांत बसेल. पण इराणनं वेगळाच निर्णय घेतला. इराणनं माघार घेतली नाही. उलट त्यांनी अमेरिका इस्रायलच्या हल्ल्याला प्रतिहल्ल्यानं उत्तर दिलं. मिसाईल हल्ले करण्यात आले. ड्रोन्सचा वापर करण्यात आला. सायबर हल्ल्यांचीही चर्चा सुरू झाली. एकूण 8 देशांवर विविध स्वरूपात कारवाया करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. आणि इराणनं स्पष्ट इशारा दिला, सुरुवात तुम्ही केलीये, शेवट आम्ही करणार. हा केवळ प्रत्युत्तर नव्हता, हा थेट आव्हान होता. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, इराणकडे अमेरिकेला भिडण्याची ताकद आहे का? अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यबल असलेलं राष्ट्र. अब्जावधी डॉलरचं संरक्षण बजेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान. मग इराण एवढा आत्मविश्वासानं कसा उभा आहे? पहिलं कारण, मिसाईल शक्ती. इराणकडे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, ज्यांच्या रेंजमध्ये मिडल ईस्टमधील अनेक अमेरिकन तळ येतात. दुसरं कारण, प्रादेशिक प्रभाव. इराणचा प्रभाव लेबनॉन, सीरिया, इराक आणि येमेनपर्यंत पसरलेला आहे. हे गट संघर्ष वाढवू शकतात. तिसरं कारण, भौगोलिक स्थान. हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचा प्रभाव आहे. जगातील मोठा तेलपुरवठा याच मार्गाने होतो. जर हा मार्ग बंद झाला तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. चौथं कारण, सायबर ताकद. इराणनं गेल्या काही वर्षात सायबर युद्धक्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. म्हणजेच इराण थेट अमेरिकेला पराभूत करू शकणार नाही कदाचित, पण मोठं नुकसान नक्कीच करू शकतो. हा संघर्ष जर वाढला तर परिणाम फक्त 2 देशांपुरते मर्यादित राहणार नाहीत. तेलाचे दर प्रचंड वाढतील. जागतिक बाजारपेठ अस्थिर होईल. मिडल ईस्टमध्ये मोठी अस्थिरता निर्माण होईल. आणि जग पुन्हा 2 गटांमध्ये विभागलं जाईल. एका बाजूला अमेरिका आणि इस्रायल, दुसऱ्या बाजूला इराण आणि त्याचं सहयोगी. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशारा स्पष्ट आहे. इराणनं दिलेलं उत्तरही तितकंच ठाम आहे. दोन्ही बाजू मागे हटायला तयार नाहीत. आता पुढं काय होणार? थेट युद्ध की राजनैतिक तोडगा? जग सध्या एका धोकादायक वळणावर उभा आहे. एका चुकीच्या निर्णयानं मोठा संघर्ष पेटू शकतो. ही फक्त 2 देशांची लढाई नाही, हा जागतिक शक्ती संतुलनाचा प्रश्न आहे. आता पाहायचं इतकंच, या संघर्षाचा शेवट कुठे होणार? धन्यवाद.